तर या जुन्नरमध्ये साधारणपणे 400 ते 450 लेण्या आहेत। त्यापैकी आपण आता हा जो समूह पाहत आहोत हा भूत नावाच्या लेणीचा समूह आहे आणि हा समूह पण या ठिकाणी जुन्नरमधल्या बहुतांश लेण्या ज्या आहेत भारतीय पुरातन विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यात। तर हा पण एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेलं स्मारक आहे। इथलं मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी आपण हे जे लेणं पाहतात हा इथला चैत्यगृह आणि या चैत्यगृहावरती असणारं शिल्पपट। तर हे शिल्पपट पाहण्यासाठी वेस्टर्न जे लोक आहेत किंवा फॉरेनर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दरवर्षी येतात आणि दरवर्षी भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतं। वरचं छत पाहू शकता या लेणीचं चैत्य गवाक्षाने पूर्ण भरलेलं हे छत आहे। सोबतच आपल्याला वेदिका पट्टी देखील दिसते। दोन्ही बाजूला आपण हे छत पाहू शकता आणि या लेणीच्या मधोमध आपल्याला छताच्या खाली आपल्याला 2 स्तूप पाहायला मिळतात। तसेच 2 मनुष्याचे शिल्प देखील पाहायला मिळतात। एका मनुष्याच्या डोक्यावरती आपल्याला साप दिसत आहेत, अर्थातच एक नागपुरुष, आणि एका पुरुषाच्या डोक्यावरती गरुड, अर्थातच गरुड पुरुष, असे 2 पुरुष पाहायला मिळतात आणि हे दोन्ही पण प्रतिकात्मक आहेत। आपल्याला जो नागपुरुष पाहायला मिळत आहे ते सातवाहनाचं प्रतिनिधित्व करत आहेत, अर्थातच सातवाहनाचं प्रतिकात्मक स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे। सातवाहन नावाचं जे राजवंश या ठिकाणी जे होतं त्याचं स्वरूप जे प्रतीक आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। तसेच जे गरुडाचं जे शिल्प आपण पाहतोय ज्याच्या मनुष्याच्या डोक्यावरती गरुड आहे, गरुड मनुष्य, ते जे आहे या ठिकाणी शक-क्षत्रप किंवा ज्यांना आपण क्षत्रप म्हणतो त्यांना संबोधित करतं किंवा त्यांचं प्रतिकात्मक स्वरूप जे आहे हे रेखाटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तसेच या ठिकाणी राईट साईडला स्तूपाच्या खालच्या दिशेला ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, बोधी प्राप्त झाली, त्या बोधीचं जे आसन आहे, जे वज्रासन जे आहे, वज्रासन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वज्रासनाच्या वरती आपल्याला एक छत्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच ही जी कमान पाहत आहोत, जे अर्च पाहत आहोत, या अर्चच्या मध्यभागी आपल्याला अर्धवर्तुळ आकारामध्ये एक शिल्प पाहायला मिळतं, एक शिल्पपट आहे। या शिल्पपटामध्ये आपल्याला एक मध्यंतरी स्त्री उभी आहे आणि ही जी स्त्री आहे या स्त्रीने एका कमरेवरती एक हात ठेवला आहे आणि दुसऱ्या कमरेवरती तिने हातामध्ये काहीतरी पकडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही बाजूनी 2 हत्ती त्या स्त्रीला स्नान घालत आहेत। अर्थातच हे माता महामाया यांचं शिल्प आहे किंवा प्रतिकात्मक रेखाटन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि दोन्ही हत्तींच्या बाजूला 2 पुरुष आणि पुरुषाच्या बाजूला 2 स्त्रिया या ठिकाणी या शिल्पाला नमन करताना पाहायला मिळत आहेत। अर्थातच माता महामायेला कृतज्ञ होत असतानाचं हे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं।